एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा ब्राह्मणवाडा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथील या दोन शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रम शालेय आवारात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला। अध्यक्षस्थानी डॉक्टर विश्वासराव आरोटे हे स्वतः उपस्थित होते। यावेळी दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक श्री संजय फुलसुंदर, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका सौ परिघाताई आरोटे, छत्रपती आरोटे, सोनेरी आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले तालुका संपर्क प्रमुख श्री संजय भाऊ गायकर, ब्राह्मणवाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय दुर्गुडे, शिक्षक श्री सोपान हुलवळे, शिंदेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत अभंग, शिक्षक श्री युवराज धराडे, पालक प्रतिनिधी नवनाथ पवार व समाजसेविका सौ शारदाताई गायकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या उपक्रमाअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच शाळेला घड्याळ सुद्धा भेट देण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आत्मीयता वाढली असून त्यांच्यात आत्मविश्वास आणि शालेय जीवनावरील प्रेम अधिक दृढ झाले आहे। तुमच्या शाळेचं नाव काय आहे? तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक कोण आहे? खरं तर तुम्ही सर्व विद्यार्थी, तुमचं प्रथम अभिनंदन। तुम्ही कोणत्या शाळेत शिक्षण घेतायत? तुम्ही कोणत्या शाळेत शिकतायत? इंग्लिश मीडियम का जिल्हा परिषदच्या? खरं तर आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा या गावातील केंद्र शाळा म्हणून ब्राह्मणवाडा शाळा या शाळेमध्ये तुम्ही सर्व ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत, ज्ञानाचे तुषार उडवणारे आपण सर्व विद्यार्थी आहात। 2 मिनिटं शांत बसाल का? सगळ्यांना वया देणार मी, शांत बसा। आता हलायचं नाही पुढे, बोलायचं। खरं तर हा आमचा छोटे कहाणी कार्यक्रम संपूर्ण भागात चालू असतो। आज देखील या ठिकाणी आम्ही जाता जाता ब्राह्मणवाडा शाळा असन खाली 1-2 शाळेला आम्ही साहित्य वितरण करत असंच खाली आम्हाला ओतूरकडे जायचं होतं, म्हणून अचानक तुमच्या शाळेकडे येण्याचा योग आला। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी शारदाताई गायकर, माझ्या समितीत असलेल्या आमच्या धर्मपत्नी परिघा आरोटे, माझ्याबरोबर व्यवसायात माझ्या समूहाचं काम पाहणारे संजय फुलसुंदर असेल, आमचे पत्रकार पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख संजयजी गायकर असेल, त्याचबरोबर आपण सर्व हे काम करत असताना यामध्ये आम्ही देखील तुमच्यासारखे शालेय विद्यार्थी होतो आणि त्यावेळी देखील आम्हाला असे शालेय साहित्य शाळेमध्ये यायचं आणि ते येत असताना फक्त ते शालेय साहित्य कोणाला द्यायचे का? शाळेमध्ये गरीब विद्यार्थी आहेत त्यांनाच आम्ही शालेय विद्यार्थ्यांना ते शालेय साहित्य द्यायचे। मग आम्ही गरीब शेतकऱ्याचे असल्यामुळं ते शालेय साहित्य आम्हाला मिळत नव्हतं। आम्हाला असं वाटायचं आम्ही काय केलं, आम्हाला का दिलं नाही, म्हणून आपण देखील ज्यावेळेस कधी असं उच्च पदावर काम करू त्यावेळेस आपण देखील शाळेमध्ये असे उपक्रम घेऊ। त्यावेळेस जे काही द्यायचं आहे ते देत असताना ते एका विद्यार्थ्याला, गरीबाला त्याला हिनवायचं नाही, तो गरीब आहे असं कधीच हिनवायचं नसतं। आपल्याबरोबर तुम्ही सर्व विद्यार्थी आल्यानंतर कसे राहतात, मैत्री तुमची कशी असते आणि ही मैत्री तुमची खरी मैत्री असते। इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतची मैत्री ही कृष्णा सुदाम्याची असते। इयत्ता 11वी ते 12वी ही मैत्री जी होती कॉलेज काळातली ही स्वार्थी मैत्री असते। म्हणून आपण ज्या शाळेत शिकतो या ठिकाणी तुम्हाला जे शिक्षक भेटतात ते शिक्षक जसा कुंभार मातीला आकार देऊन घडवतो तसं विद्यार्थी आपल्याला दशेमध्ये आपल्याला शिक्षक घडवत असतात। म्हणून मी तुम्हाला सांगत उद्या भविष्य काळामध्ये तुम्ही देखील एक आदर्श शेतकरी व्हाल, आदर्श इंजिनियर बनाल, आदर्श उद्योगपती बनाल। त्यावेळेस आपण देखील आम्ही जसं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिलं तसं तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही चांगले प्रगतशील शेतकरी बनाल, उद्योगपती बनाल त्यावेळेस दानधर्म करत असताना तो कुठे केला पाहिजे, हा दानधर्म योग्य ठिकाणी झाला पाहिजे। म्हणून आम्ही देखील जसं शालेय साहित्य वितरण केलं तसं तुम्ही उद्याच्या आदर्श भारताचे नागरिक व्हाल त्यावेळेस आपल्या कमाईतील 1 रुपया ज्ञान मंदिरांसाठी देण्यासाठी शालेय साहित्यासाठी तुम्ही पण दिला पाहिजे। या ठिकाणी
आपण सर्वजणांना आम्ही शालेय साहित्य दिलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये तुम्ही देखील एक चांगला उपक्रम तुमच्या जीवनामध्ये कराल हीच अपेक्षा बाळगतो. आणि खरं तर मागील वेळेस मी तुमच्या कार्यक्रमाला आलो होतो, त्यावेळेस तुमचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही चांगले गाणे गायले, त्यावेळेस देखील आम्ही बक्षीस तुम्हाला दिले ना. मग तुम्ही असे चांगले चांगले उपक्रम केले तर आम्ही तुम्हाला चांगले चांगले बक्षीस देणार. त्यामुळे तुम्ही नुसतं शिक्षण नाही घ्यायचं, शिक्षणाबरोबर हसणे, खेळणे, बागडणे हे तुमचं एवढं मोठं प्रांगण आहे. असं ग्राउंड कोणत्या शाळेला आहे का? मग इथं तुम्ही हसायचं, खेळायचं आणि शिक्षण घेत असताना इंग्रजी माध्यमांपेक्षा जिल्हा परिषदमध्ये शिकलेले अनेक विद्यार्थी हे देशाच्या पटलावर त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही देखील उद्याच्या आदर्श भारताचे नागरिक व्हाल, त्यावेळेस आपल्या शाळेला विसरायचं नाही. आलं का लक्षात? उद्या तुम्ही कोणत्याही पदावर नोकरी कराल, उद्या तुम्ही आदर्श गृहिणी बनाल, उद्या तुम्ही आदर्श अधिकारी बनाल, त्यावेळेस मात्र आपण कोणत्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी देखील आपले भाऊ असतील, आपले भाचे असतील, त्यांना देखील असाच उपक्रम तुम्ही करायचा. काय करायचा? असा उपक्रम करशाल ना. मग तुम्ही माहेर वाचनीला असाल, मग तुम्ही आल्यानंतर माहेर वाचनीने आल्यानंतर जुन्या शाळेमध्ये यायचं आणि आल्यानंतर तिथे आपल्या विद्यार्थ्यांना काय देता येईल हे तुम्ही सासरी जरी गेलात आणि माहेरी जरी आलात त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य देत जायचं. कारण शालेय साहित्य काय दिलं यापेक्षा देण्यापाठीमागचा हेतू प्रत्येकाचा सफल वेगळा असतो. आपल्याला कोणत्या राजकीय निवडणुका लढवायच्या नाही, आपल्याला फक्त तुमच्यामध्ये आम्हाला देव दिसतो आणि तो देव मंदिरापेक्षा शालेय मंदिरामध्ये, ज्ञान मंदिरामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला घडवण्यात जे शिक्षक आहेत त्यांचं देखील मी आभार मानतो. कारण ह्या शाळेमध्ये आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर किती तुम्ही स्वच्छ दिसतात, किती स्वच्छता आहे. 2 वेणी घातलेल्या काही मुलींनी, तुमचा ड्रेस किती सुंदर आहे आणि तुम्ही जिथं बसता तिथे किती स्वच्छता आहे. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते आणि आज या ठिकाणी देखील आम्हाला लक्ष्मीची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यात जास्त मुली या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून तुम्ही देखील रणरागिणी आहात. तुम्ही तुमच्या आईवडिलांचं स्वप्न, प्रत्येक आईला एक मुलगा एक मुलगी असते, तिला वाटत असतं तर माझी मुलगी शाळेत गेल्यानंतर ती बिनधास्त असते का जिल्हा परिषदमध्ये माझी मुलगी गेल्यानंतर तिला कोणताही भय नाही. म्हणून तुम्ही इथे आल्यानंतर हसणे, खेळणे, बागडणे, सर्वांबरोबर सुसंवाद ठेवणे हा असा उपक्रम आपण करत असतो. तुम्ही देखील पीटीचा तास असो, काही शिक्षकांनी तुम्हाला जर सांगितलं तर आपण आपल्या जीवनामध्ये शाळेत आल्यानंतर एक मूल्य शिक्षणाचा तास असतो. तुम्हाला मूल्य शिक्षणाचा तास असतो का? मग त्या मूल्य शिक्षणाचा तास जर सरांनी सांगितलं वर्ग झाडा, सरांनी सांगितलं ग्राउंडमध्ये कागद करू नका, स्वच्छ ठेवा, तर हे कुणाचा फायदा? तुमचाच होणार ना. मग ते ग्राउंड तुम्हालाच खेळायचं आहे ना. मग अशा सुंदर स्वच्छतेचा तास हा तुम्हाला जीवनामध्ये तुम्हाला पुढे नेणार आहे. म्हणून तुम्हाला पुनश्च एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.